नमस्कार श्रोते हो, सादर आहे पलीकडचा प्रकाश या कथेचा भाग 4. लेखक महेश सोवनी. मी पद्मासनात ध्यान करत बसलेलो आहे. माझे नेत्र अर्धोन्मिलित स्थितीत. माझ्या श्वासांची गती मंदावत जाते. तेवणारी उदबत्ती हवेत विरून जावी तसा मी स्थूल देह सोडून सूक्ष्म देहात प्रवेश करतो. मूलाधार चक्रातून एक संवेदना विजेच्या वेगाने विशुद्धी चक्रापर्यंत धावत जाते आणि मग आज्ञा चक्रापर्यंत. मी शरीराच्या आत बाहेर चाललेल्या सर्व क्रियांप्रती अधिक सजग, अधिक संवेदनशील झालेलो आहे. श्वास नाकातून शरीरात प्रवेश करतो आहे, त्याबरोबर माझी छाती रुंदावते आहे. श्वास बाहेर जाताना छाती पुन्हा आत जाते आहे. मी काहीच करत नाही, सगळं आपोआप होत आहे. आता मला भ्रुकुटी मध्यातून एक प्रकाश मार्ग दिसत आहे. तो प्रकाशाच्या अनंत रिंगणांनी बनलेला आहे. मी त्यातून भयंकर वेगाने प्रवास करत आहे. मी एका अशा जागी जाऊन पोहोचतो जिथे मला बाबा ध्यानस्थ बसलेले दिसतात. त्यांचं शरीरही प्रकाशाचं बनलेलं आहे. मी तिथे बाबांच्या सहवासात रेंगाळतो. त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जेची कंपनं माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. माझं गात्र शांत झालं आहे. बाबांचा सहवास मला आश्वस्त करतो. मी आता माझं शरीर नाही, ना सूक्ष्म ना स्थूल. मी म्हणजे फक्त एक चेतना. मी किती वेळ ध्यानात होतो हे मला माहीत नाही, पण मला वाटतं मी रात्रभर ध्यान करत होतो. बाबांनी एकदा त्यांच्या खर्जातील आवाजात मला सांगितलं होतं, दिवस भोगींसाठी असतो आणि रात्र योगींसाठी. रात्री सगळे झोपल्यावर, सामसूम झाल्यावर योगी आपल्या कामाला लागतात. रात्रीच्या शांततेत आपली आध्यात्मिक साधना करतात. टळटळीत ऊन होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या रोमरोमाला होत असलेल्या सूर्यप्रकाशाच्या स्पर्शाची जाणीव होत होती. माझं डोकं, चेहरा, गळा, हाफ शर्टच्या बाह्यातून बाहेर उघडे असलेले माझे हात, या सगळ्याला नेमका कुठे कुठे सूर्य स्पर्शत आहे हे मला समजत होतं. जागते रहो हा संदेश मनाने आता मनावर घेतला होता. तर कजरी, तू प्रार्थना करतेस का? मी तिला एकदा विचारलं. घरातून बाहेर पडताना भूमातेच्या छातीवर पाय देण्या अगोदर एकदा तिला मनोमन नमस्कार करते. तीच काय ती माझी प्रार्थना. मलाही वाटतं बंगाली बाबासारखी अगदी सागर संगीत पूजा करावी, पण पोटात भुकेचा खड्डा पडला की आगडोंब उठतो. पूजा बीजा सगळं विसरून जाते अशा वेळी. कमावलं नाही तर खाणार काय? आधीच तेंदूच्या झाडांची संख्या रोडवली आहे. पूर्वी टोपलीभर पानं एका तासात जमायची. आता टोपलं भरायला मला दिवसभर जंगलात फिरायला लागतं. कधी कधी तर हा माळ ओलांडून पलीकडच्या जंगलात जावं लागतं. त्या दिवशी घरी परतताना माझ्या पायात त्राण उरत नाहीत. मी घरी कशी येते माझं मलाच माहीत, पण पोटासाठी करावं लागतं. तुझे वडील काही कामधंदा करत नाहीत का? त्यांना करावंसं वाटतं तेव्हा काहीतरी काम करतात. एरवी ताडी पिऊन आडवे होतात. कजरी, मला फार वाईट वाटतं हे सगळं ऐकून. तुझ्यासारखी कोवळी पोर इतक्या कमी वयात कमावते, घर चालवते. तुला याहून वेगळं काहीतरी आयुष्य मिळायला हवं होतं. बाबूजी, मला 2 वेळ जेवायला मिळतं आहे, अंगावर कपडा, डोक्यावर छत आहे. जगण्यासाठी अजून काय हवं? तिच्या या प्रश्नाने मी निरुत्तर झालो. तिला समाधानी म्हणावं की अल्पसंतुष्ट मला समजेना. आयुष्य खरंच इतकं सोपं असतं का? का समजलं नाही म्हणून ते सोपं वाटतं? का सोपंच असतं पण आपण ते जटिल करून ठेवतो? माणसाचं मनही बघा कसं असतं. त्याला एखाद्या गोष्टीची आस असते, ती त्याला मिळते, पण मग काही दिवसांनी त्याचाही त्याला उबग येतो. एखादं लहान मूल नवीन आणलेल्या खेळण्याशी 4 दिवस खेळतं, मग त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तसंच माझ्या बाबतीत अगदी असंच नाही, पण तसंच काहीसं झालं. माझी माणसांची बोलायची इच्छा कजरीमुळे नुसती पूर्ण नाही झाली, तर शमली सुद्धा. सुरुवातीचे दिवस खूप काही जाणून घ्यायचं असायचं तिच्याबद्दल. नंतर बोलण्यासारखं काही विषय नाही उरले असं मला तेव्हा वाटलं, पण ते खरं नव्हतं. मी दिवसभर साधनेत असायचो. कामं असली तरी ती मुक्यानं करायची. अर्थात सजगता आपसुकच यायची. एखादा माणूस असा सजग झाला की त्याची बोलण्याची इच्छा कमी होते, किंबहुना तोंडच उघडायला नको असं वाटतं. विचार कमी होतात, त्यामुळेही असं होत असेल. पण असं होतं हे मात्र खरं. दिवसभर आपण एकमेकांशी संवाद साधतो म्हणजे काय करतो, तर एकमेकांच्या मनाला, मेंदूला सतत ढवळत राहतो. एकांतात साधना केली की मन, मेंदू शांत होतो. त्यावर कोणतेच तरंग उठत नाहीत. मग बोलायची इच्छा सुद्धा विरून जाते.
कुठल्याही नव्या गोष्टीची सुरुवात केली की त्रास होतो. ती शिस्त, ते अनुशासन नकोसं वाटतं. एक प्रकारचं प्रत्याहरण लक्षण अर्थात विड्रॉवल सिम्पटमच हा. तसंच मला बोलावंसं वाटत होतं सुरुवातीच्या दिवसात, पण आता मात्र मी शांत राहणंच पसंत करत होतो. साहजिकच कजरीशी गप्पा कमी कमी होत बंद होऊन गेल्या. नंतर नंतर तर आम्ही मौनात नुसतं जंगल तुडवत असायचो. पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचाच काय तो आवाज. बाबांची साधना संपली तेव्हा ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझ्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहून ते गालांवरून त्यांच्या दाढीवर घरंगळले. इतक्या मोठ्या पुरुषाला, साधूला रडताना पाहणं काहीसं विचित्रच होतं. थोड्या वेळानं स्वतःला सावरत बाबा म्हणाले, माझी पहिली साधना 14 वर्षांची होती. पाऊस पाणी, थंडी वारा, रात्र दिवस या कशाचाही विचार न करता मी साधना करत राहिलो. मला कोणत्याही फळाची अपेक्षा नव्हतीच, परंतु 14 वर्षांनी साक्षात मा भगवती माझ्यासमोर अवतरली. तिनं मला सिद्धी प्रदान केली. लोकांच्या आयुष्यात काय घडून गेलं आहे हे मी बिनचूक सांगू लागलो. मला आनंद झाला. आजूबाजूचे लोकही मला मान द्यायला लागले, माझ्या पाया पडायला लागले. पण लोकांना भूतकाळापेक्षा भविष्यकाळातील घटना जाणून घेण्यात अधिक रस होता. तेही साहजिकच म्हणा. घडून गेलेल्या गोष्टी सांगून कोणाचा काय फायदा होणार. म्हणून मी आणखी 14 वर्ष तपस्या केली. यावेळेला भविष्य सांगण्याची सिद्धी मिळावी ही अपेक्षा मनात बाळगली होती. पण 14 वर्ष झाली तरी साधना फळाला आली नाही. म्हणून मी आणखी 14 वर्ष साधना केली. त्यानंतर करतच राहिलो. ही माझी चौथी 14 वर्षांची साधना होती. पहिल्या वेळी निष्काम साधना केली होती, काहीही न मागता पदरात सिद्धी पडली. त्यानंतरच्या सर्व साधना काहीतरी मिळावं म्हणून केलेल्या, म्हणूनच कदाचित त्या निष्फळ ठरल्या. माझं आयुष्य मी या आध्यात्मिक मार्गात बर्बाद केलं. तू तसं करू नकोस. मागे फिर, घरी जा. त्या संध्याकाळी काळे भोर मेघ आकाशात दाटले. पाऊस आला. मी कुटीच्या दारात शांत बसलो होतो. पावसाचे थेंब सुईसारखे सरळ जमिनीवर पडत होते. बाबांचे शब्द सुद्धा माझ्या मनात सुईसारखे रुतले होते. गेली 5 दशकं बाबा जगापासून अलिप्त, संन्यस्त जीवन जगत होते. एक सिद्धी मिळूनही ते संतुष्ट नव्हते. एवढी वर्ष वाया गेली. वेळीच घरी परतलो असतो तर हा विचार त्यांना आतून कुरतडत होता. मी पण तीच चूक करत होतो का? मी सुद्धा बाबांसारखा झाल्यावर माझ्याही मनाला अशीच बोचणी लागेल का? माझ्या मनात विचार येत होते. आकाश आता पूर्ण काळकुट्ट झालं होतं. समोर उभा असलेला वटवृक्ष भयाण आणि भेसूर दिसत होता. त्या रात्री माझं ध्यानात लक्ष लागलं नाही. आदल्या रात्री काही झालंच नाही अशा थाटात दुसऱ्या दिवशी नितळ आकाशात सूर्यनारायण अवतरला. बाबा नित्यकर्माला लागले. त्यांचं मौन आता संपलं होतं. त्यांनी मला चहा करायला सांगितलं. थोडं आलं पण घाल, बाबा म्हणाले. मलाही बरं वाटलं. गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येत होत्या. चहाला उकळी फुटायची होती. मी विचारात गुरफटलो. मी माझ्या नोकरीत खुश होतो का? मी श्रुतीसोबत खुश होतो का? उत्तर अर्थातच नाही असं होतं. तिथे उभं आला म्हणून तर मी इथे आलो होतो. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. बाबांची साधना फळली नाही म्हणून माझीही फळणार नाही असा काही नियम नव्हता. या विचाराने चहा पिण्या अगोदरच मला तरतरी आली. त्या संध्याकाळी मी संदीपला फोन लावला. मी घर सोडून आल्यापासून त्याच्याशी पहिल्यांदा बोलत होतो. त्यामुळे असेल कदाचित, पण आमच्या बोलण्यात तो पूर्वीचा ओलावा राहिला नव्हता. आम्ही आपलं तू कसा आहेस, मी कसा आहे असं फॉर्मल बोललो. कदाचित तो कामात असेल. कदाचित इतके दिवस दूर राहिल्यानं आमच्यात बोलण्यासारखं कॉमन असं काही राहिलं नसेल. माझं जग वेगळं होत चाललं आहे याची मला त्या दिवशी जाणीव झाली. म्हणून मग फोन आवरता घेतला. मला गेल्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात घडून गेलेलं सर्व काही खरं तर त्याला सांगायचं होतं. कुटीमध्ये आलो आणि कागद पेन घेऊन एक लांब लचक पत्र लिहिलं. पण मग विचार आला, हे सगळं त्यानं हसण्यावारी नेलं तर? म्हणून मग ते पत्र मी पप्पांना पाठवलं. ते समजून घेतील याची तर मला खात्रीच होती. बरेच दिवस मी कजरीला भेटलो नव्हतो. कदाचित ती तेंदूपत्ते गोळा करायला दूरच्या जंगलात गेली असावी. आता बाबांची साधना संपल्यामुळे मी पूर्वीसारखा घड्याळाच्या काट्याला बांधलेला नव्हतो. मला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे मी जाऊ शकत होतो. श्रावणाचा महिना सुरू झाला होता. ऊन पावसाचा खेळ चालू होता. सृष्टी नटलेली होती. आसमंत माझ्या भावदशेसारखा आशावादी होता. अशा वेळी मीही निसर्गाची चित्रकारी पाहत
नदीच्या काठाने दूरवर चालत जायचो. मग परत येता साकव पार करून ब्रह्मदेवाच्या मंदिराच्या दगडी ओट्यावर मांडी घालून समोर नदीतून जाणाऱ्या रंगीबिरंगी बोटी पाहत बसायचो. थोड्या वेळाने माझे डोळे मिटायचे आणि मी ध्यानाच्या खोल विवरात हरवून जायचो. दिवसभर कितीही हुंदडलो तरी दुपारच्या वेळी या ठिकाणी आल्याशिवाय माझा दिवस पुरा व्हायचा नाही. हे मंदिर मला एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे ओढून घ्यायचं. याबाबत मी बाबांना बोललो तेव्हा ते मला म्हणाले, मागच्या जन्मी खूप साधना केली आहेस तिथे, म्हणून हे असं होतं. असाच एक दिवस मी ब्रह्मदेवाच्या मंदिरातून परतत असताना समोरून कजरी धावत येताना दिसली. ती पूर्वीपेक्षा जास्तच अशक्त दिसत होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. मला पाहून तिला रडूच कोसळलं. बाबूजी, आम्ही कसं जगायचं, आम्ही काय खायचं, ती म्हणाली. कजरी, कुठे होतीस इतके दिवस आणि काय झालं ते मला जरा व्यवस्थित समजेल असं सांग. आपल्या रापलेल्या हातांनी डोळे पुसत कजरी म्हणाली, गेल्या 6 दिवसांपासून रेशनच्या रांगेत उभी आहे, पण लाला रेशन द्यायला तयार नाही. आधार कार्ड असल्याशिवाय देणार नाही म्हणतो. बाबूजी, आमच्या पाड्यावर सरकारची लोक येऊन गेली. आधार कार्डासाठी माझे ठसेही घेतले, पण कार्ड काही आलं नाही. आता घरात खायला अन्नाचा कणही नाही. माझ्या भावाने 6 दिवसांपासून काहीही खाल्लं नाही. माझे वडील, माझे भाऊ मरतील अशानं. तू काही खाल्लंस का, मी तिला विचारलं. ती काहीही बोलली नाही. ती इतकी अशक्त का दिसत होती याचं उत्तर मला मिळालं. जवळच्या हॉटेलात नेऊन मी तिला जबरदस्तीनं डाळ भात खायला लावला. तिच्या वडील आणि भावासाठी थोडं अन्न बांधून घेतलं. तिला दुकानातून थोडा किराणा घेऊन दिला. तिला म्हणालो, उद्या सकाळी ये, लालाकडे जाऊ. कजरीचा चेहरा आनंदानं ओसंडून वाहत होता. आनंदाचं कारण, लाला तिला आधार कार्ड शिवाय रेशन द्यायला तयार झाला होता. पिशवीत भरलेलं रेशनचं तांदूळ डोक्यावर घेऊन कजरी आनंदानं घरी निघाली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. 6 किलो निकृष्ट दर्जाचा तांदूळ एखाद्याच्या आयुष्यात इतका आनंद कसा आणू शकतो हे मला समजण्यापलीकडचं होतं. माझ्या आयुष्यात मिळणाऱ्या सुखसोयी मी गृहीतच धरल्या होत्या हे माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं. त्या रात्री ध्यानाला बसल्यावर सतत माझ्या डोळ्यासमोर कजरीचा आनंदी चेहराच येत होता. मला डोळे उघडावेसे वाटत होते, पण मी स्वतःला दटावलं आणि ध्यान करणं चालू ठेवलं. तरी सुद्धा सकाळचा प्रसंग डोळ्यासमोर तरळत होता. हे तीर्थक्षेत्र, इथे साधू संतांची मांदियाळी कायमच असते, पण इथला एक अलिखित कायदा होता. साधू संत स्थानिकांच्या व्यवहारात मुळीच लुडबुड करायचे नाहीत. त्या बदल्यात त्यांना मानसन्मान व सर्व प्रकारचं सहकार्य मिळायचं. पण मी काही साधू संत नव्हतो. मी एक सुशिक्षित ज्ञानपिपासू. त्यामुळे मला हा कायदा लागू नव्हता किंवा लागू नाही असं मला वाटलं. मी रेशन दुकानासमोर जाऊन उभा राहिलो तेव्हा लालानं हात जोडून मला विचारलं, स्वामीजी, तुमची काय सेवा करू. मी कशासाठी आलो आहे हे त्याला सांगितल्यावर तो रागानं लालबुंद झाला. आधार कार्ड नाही म्हणून कोणालाही रेशनचं सामान नाकारण्यात येऊ नये अशी सूचना सरकारने दिल्याचं मी त्याच्या निदर्शनास आणून दिलं. तो राग आत दाबत कृत्रिम हास्य धारण करून मला म्हणाला, कुठे या आदिवासींच्या भानगडीत पडता. हे दिसतात तितके साधेभोळे नसतात. रेशनचं धान्य विकून आलेल्या पैशातून दारू ताडी पितात. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही रेशन देणार नसाल तर मला पुरवठा अधिकाऱ्याकडे रितसर तक्रार करावी लागेल. मी त्याचं वाक्य अर्ध्यावर तोडत म्हणालो. तसा तो नरमला. त्यानं विषय न वाढवता कजरीला रेशन दिलं. दुसऱ्या दिवशी मी हा घटनाक्रम बाबांना सांगितला तेव्हा ते नुसते असं म्हणाले. त्यांनी माझ्या कृतीचा ना विरोध केला ना समर्थन. ते त्यांच्या जगात मशगूल होते. बहुधा हा माझा शेवटचा चातुर्मास असेल, बाबा म्हणाले. साधू लोकांना आपल्या मृत्यूची तारीख माहीत असते असं मी ऐकून होतो. बाबा सुद्धा त्याविषयीच बोलत होते का हे मात्र मला नेमकं समजलं नाही. त्यांना त्याबाबत अधिक विचारायचं माझं धाडस झालं नाही. मी फक्त, बाबा तुम्ही असं का म्हणता, एवढंच विचारलं. असंच, असं म्हणून बाबा एखाद्या लहान बाळाप्रमाणे हसू लागले. त्या रात्री जेव्हा मी ध्यानाला बसलो तेव्हा मला पहिल्यांदा छातीच्या मध्यभागी संवेदना जाणवली. माझ्या हृदयाचा भाग प्रकाशकणांनी उजळून निघाला होता. त्या दैवी स्थितीत मी रात्रभर ध्यान करत बसलो. एका माणसाची गंमत आहे, चांगली प्रगती आहे, अनाहत चक्र उघडत आहे. बाबा दुसऱ्या दिवशी त्यांचा लाडका आलं घातलेला चहा घेत म्हणाले, बाबा मी काल लालाशी भांडून योग्य केलं ना.
मी विचारलं. असं योग्य आणि अयोग्य काही नसतं. कजरीसाठी योग्य असलेलं लालासाठी अयोग्य, लालासाठी योग्य असलेलं कजरीसाठी अयोग्य. ही सगळी दुनिया अशी द्वैत आहे. आई महाकाली त्या द्वैताचं तर प्रतीक आहे, बाबा अधिकारवाणीने म्हणाले. तरीही सांगा ना, कजरीच्या आणि लालाच्या भांडणात पडून मी साधनेपासून दूर तर जात नाही ना. साधनेचे अनेक प्रकार असतात. जगापासून स्वतःला कोंडून घेतलं म्हणजेच साधना असं नाही. इतरही अनेक मार्ग आहेत. कर्मयोगही आहे. भगवद्गीतेतही त्याचा उल्लेख आहे. स्वतःला योग्य वाटतं ते कर्म करावं आणि ते कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करावं. त्यापासून अलिप्त व्हावं. तो परमात्मा परमेश्वर कधीही कोपत नाही. गरीब निष्पाप कन्येला 4 घास मिळावे म्हणून झगडलं तर मुळीच नाही. मी थोडा आश्वस्त झालो. थोडं बरं वाटलं मला बाबांचं बोलणं ऐकून. आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे, तरी सुद्धा त्याबाबत अन्य कोणाकडून तरी पुष्टी हवी असते. मलाही ती हवी होती आणि मिळाली. त्या दुपारी जेव्हा मी ब्रह्मदेवाच्या मंदिरात ध्यान लावून बसलो होतो, तेव्हा मला हा साक्षात्कार झाला की मी अनेक गोष्टींसाठी कृतज्ञ असायला हवं. ईश्वराचे आभार मानायला हवेत. आयुष्यात मला खायची प्यायची कधीही ददात नव्हती. चांगलं शिक्षण मिळालं, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारी, मला जीव लावणारी माणसं होती. माझे आई वडील, संदीप आणि श्रुती. मी सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या खांद्यावरचं मनाचं ओझं हलकं झालं. रुईच्या कापसासारखा मी हवेबरोबर उंच उंच उडत गेलो. आकाशात आणि मग आकाशाच्याही वर. थोड्या वेळानं हळूहळू खाली जमिनीवर माझ्या पूर्वस्थितीत आलो. सिद्धींपासून जरा जपून राहा. अनंत सिद्धी आहेत. काही तुला पिसासारखं हलकं करतील, तर काही 1000 हत्तींपेक्षा जास्त स्थूलत्व प्रदान करतील. साधना करत राहा. सिद्धीत अडकून पडू नको. मी जी चूक केली ती तू करू नको, बाबांनी मला सांगितलं होतं. पण माणसाचं मन मरकटासारखं. जी गोष्ट करू नको म्हटलं की ती मुद्दाम करणार. सिद्धींची एक बहीणही आहे. तिचं नाव माया. या मायेनं माझ्या मनाचा कब्जा घेतला. एखादा नकारार्थी विचार माझ्या मनात उगवायचा आणि मग त्याच्या इतर भावंडांना घेऊन माझ्या मनात फेर धरायचा. मी इथे माझं घरदार नोकरी सोडून एकांतात आध्यात्मिक साधना करण्यासाठी म्हणून आलेलो. पण मला माया नानाविध चित्र दाखवायची. माझ्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या आईच्या तब्येतीची मला काळजी वाटायची. नको नको ते विचार यायचे. अशा निसरड्या क्षणी वाटायचं की तिला फोन लावावा, बोलावं तिच्याशी. पण मी हे सगळे विचार कसेबसे थोपवायचो. या सगळ्या विचारांच्या वादळात कधी कधी त्या पैलतीरावरची शांतता माझ्याकडे पाहून प्रेमळ स्मित करायची. अशा क्षणी मी आणखी स्थिर राहून प्रदीर्घ साधना करायचो. अमृताच्या एका थेंबाची जरी चव चाखता आली तरी माणूस दुसरा थेंब मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. अशीच माझी गत झाली होती. असा एखादा अमृताचा थेंब मला मनातले 1000 निरर्थक नकारार्थी विचार लोटून बाहेर टाकण्यासाठी पुरेसा असायचा. त्यानंतर मात्र मी कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांत निश्चल साधना करू शकायचो. अध्यात्मातील माझ्या प्रगतीवर मी खुश होतो. मी सकाळ दुपार संध्याकाळ ध्यान करायचो. दररोजच्या कामामध्ये सुद्धा सजग असायचो. त्यामुळे हळूहळू माझी प्रत्येक क्रिया ध्यान बनत चालली होती. अंघोळ करताना माझ्या शरीराला धडकणारी प्रत्येक लाट मला जाणवायची. पायवाटेवरून चालताना पायाला घासणारं प्रत्येक गवताचं पातळ माझ्याशी हितगुज करून जायचं. नाकातला श्वास प्रत्येक वेळी वेगळा असायचा. कधी शुष्क, कधी ओलसर, कधी त्याला जंगलाचा वास तर कधी पाण्याचा, मातीचा. मग एक दिवस मला ध्यान करत असताना माझ्या 2 भुवयांमध्ये एक चकाकणारा जांभळा तारा दिसला. माझं संपूर्ण शरीर शिथिल होऊन गेलं. शरीराचं सगळं वजन एका मिनिटात नाहीसं झालं. तारा अधिक अधिक तेजस्वी होत चालला होता. तारा मोठा मोठा होत गेला. बघता बघता मला त्या ताऱ्याने स्वतःमध्ये सामावून घेतलं. मीच तारा होऊन गेलो, चकाकणारा आणि प्रज्वलित. त्या दिवशी मी दिवस आणि रात्र ध्यानात बसून होतो. आता मी ध्यान साधनेच्या वरच्या पातळीवर जाण्यासाठी, आणखी उच्च अनुभवासाठी तयार झालो होतो. पण वरच्या वर्गात मी जाणार कसा हे मात्र मला माहीत नव्हतं. आयुष्य, मग ते जगरहाटीचं असो की आध्यात्मिक, एखाद्या जिक्सॉ पझल प्रमाणे असतं. चित्राचे काही तुकडे आपण जोडलेले असतात, काही तुकडे समोरच पडलेले असतात, परंतु ते कुठं जोडायचे, कसे जोडायचे
हे मात्र आपल्याला त्यावेळी माहीत नसतं. तरीही ते तुकडे सुद्धा मोठ्या चित्राचा भागच असतात. त्यांचं तिथं असणं हे सकारणच असतं. त्यांना चित्र पूर्ण करायचं असतं. एक एक तुकडा जोडत गेल्यावर हळूहळू त्या तुकड्याची जागा सुद्धा समजून येते. पण तोवर कितीही नाही म्हटलं तरी स्थिती थोडी गोंधळाचीच असते. नदीच्या मधोमध असलेल्या भल्या मोठ्या पाषाणावर मी बसलो होतो. डोळे बंद करून आजूबाजूला जे काही चाललं होतं त्याप्रती क्षणस्थ ध्यानस्थ झालो होतो. डोळे मिटले असले तरीही खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट माझ्या कानांवर पडत होता. सकाळच्या सूर्याची सोनेरी कोवळी किरणं पिवळ्या तांबूस आकाशातून मला स्पर्शत होती. मी डोळे उघडले आणि समोरच्या डोंगरांकडे पाहिले. सगळे डोंगर आता हिरवेगार झाले होते. सृष्टीच्या शृंगाराचे तेही भाग झाले होते. तेवढ्यात मला जंगलातून कोणीतरी येताना दिसलं. जरा नीट पाहिल्यावर ती कजरीच असल्याचं समजलं. तिच्यासोबत एक 50शीचा इसमही होता. त्यानं कमरेला टॉवेलसारखं एक वस्त्र गुंडाळलेलं होतं. ते ज्या प्रकारे गुंडाळलं होतं त्यावरून तो आदिवासी असल्याचं स्पष्ट होतं. पण कजरीच्या हातात पाणी भरायचा हंडा नव्हता. ती माझ्याकडे बोट दाखवून सोबत असलेल्या माणसाला काहीतरी सांगत होती. पण ती काय सांगत होती हे मात्र मला ऐकू आलं नाही. मी पोहत नदीच्या तीराजवळ गेलो. तोवर कजरी सुद्धा तिथे आली होती. कजरीने मला तिच्यासोबत असलेल्या माणसाचं नाव मुरकू असल्याचं सांगितलं. तो कजरीचा शेजारी होता. त्याचा मुलगा मागील वर्षी सर्पदंशानं दगावला होता. शासनाने सर्पदंशाने दगावलेल्या प्रत्येक आदिवाशाला 2,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यासाठी मुरकू अनेक वेळा तहसील ऑफिसला खेटे मारून आला होता, पण त्याचं काम झालंच नाही. मुलगा तर हातातून गेलाच होता, पण आता नुकसान भरपाई हातातून जाऊ नये असं त्याला वाटत होतं. बाबूजी, तुम्ही यांना थोडी मदत केली तर, कजरी हात जोडून म्हणाली. मला बाबांचे शब्द आठवले. कर्मयोग सगळ्यात उच्च दर्जाची साधना आहे. त्याचा उल्लेख भगवद्गीतेतही आहे. कागदपत्र आणली आहेत का? मी मुरकूला विचारलं तसं त्यानं हातातील चुरगळलेल्या प्लास्टिक पिशवीतून काही कागद काढली. मी लगोलग तहसील ऑफिसला गेलो. मुरकूच्या अर्जाची चौकशी केली. तहसील ऑफिसला 3 चकरा मारल्यावर मला समजलं की मुरकूचं शपथपत्र न आल्यानं त्याचं प्रकरण प्रलंबित होतं. बिचाऱ्या मुरकूला शपथपत्र काय असतं हेही माहीत नव्हतं. त्याचं बँकेत खातंही नव्हतं. नवीन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होणार होती. मी त्याचं शपथपत्र बनवून दिलं. बँकेत खातं उघडलं. मी सुशिक्षित शहरी माणूस असल्याचं समजल्यावर तहसीलदारही नरमला. मुरकूची फाईल लवकरात लवकर निकाली काढत असल्याचं त्यानं मला आश्वासन दिलं. त्या रात्री मला आणखी एक विस्मयकारक अद्भुत अनुभव आला. मी ध्यान करत असताना माझं संपूर्ण शरीर निळ्या जांभळ्या प्रकाशाचं बनून गेलं. माझं डोकं, हात, पाय, छाती, पोट सारं काही निळ्या जांभळ्या प्रकाशाचं, आणि हे सर्व मी माझे डोळे न उघडताही पाहू शकत होतो. मनाला नितांत शांतता लाभली होती. माझा मी विरघळून त्या वैश्विक ऊर्जेचा भाग बनून गेलो होतो. हा माझ्या निरंतर साधना अभ्यासाचा परिणाम होता का मुरकूने दिलेल्या आशीर्वादाचा? त्यानंतर माझा दिवस आदिवासींची कामं करण्यात जाऊ लागला. आता तर पलीकडच्या माळावरील आदिवासी सुद्धा यायला लागले होते. बरं, त्यांची कामं सुद्धा काही फार मोठी होती अशातला भाग नाही. कोणाला पत्र लिहायची असतात, कोणाला बँकेत खातं उघडायचं असायचं. हे सगळं खरं तर शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी होण्यास पात्र लोक. परंतु लाल फितीच्या कारभारात शासनाने ज्यांच्यासाठी ह्या योजना बनवल्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतच नव्हत्या. मी त्यांच्यासोबत शासकीय कार्यालयात गेलो की मात्र कामं व्हायची. गोरगरिबांच्या मी उपयोगी पडत होतो याचा मला आनंदच होता. दिवसभर आदिवासींच्यात घालवल्यावर साधनेला खरं तर वेळच मिळायचा नाही. सुरुवातीच्या दिवसात मला त्याची खंतही होती, पण मग मी रात्रीचा वेळ साधनेला देऊ लागलो. माझी प्रगती पाहून मला विश्वास वाटू लागला की हे सगळं त्या गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे होतं. मी गीतेतला कर्मयोग जगत होतो. माझे दिवस आदिवासींसाठी आणि रात्र आध्यात्मिक साधनेसाठी हे आता ठरूनच गेलं होतं. त्या रात्री मी असाच ध्यान करत असताना माझ्या डोक्यातून एक सोनेरी किरण माझ्या शरीरात उतरला. इतके दिवस मी फक्त त्याबाबत वाचलं होतं. मला एखाद्या स्पंजासारखं हलकं वाटू लागलं. शरीरात खालून वर जाणारा एक प्रवाह जाणवू लागला. अर्थात हे सुद्धा माझ्यासाठी काही नवं नव्हतं. माझी चेतना
या अगोदरही शरीर सोडून भ्रमण करून आली होती. त्या दिवशी सुद्धा असंच पिसापेक्षा हलकं वाटू लागलं. माझी चेतना आकाशात विहार करू लागली. फार आनंददायी अवस्था होती ती. डोळे उघड. माझ्या कानांवर एक दैवी आवाज पडला. मी डोळे उघडले. मला काहीतरी वेगळं जाणवलं, पण काय ते समजायला थोडा वेळ लागला. थोड्या वेळानं लक्षात आलं की मी जमिनीपासून 4 इंच वर हवेत तरंगत होतो. माझ्या शरीराचा कोणताही भाग जमिनीला स्पर्श करत नव्हता. मी पुन्हा डोळे मिटले. त्या जगन्मातेचे आभार मानले आणि साधना करू लागलो. मला सिद्धींच्या फंदात पडायचं नव्हतं. बाबांकडून मी हेच तर शिकलो होतो. त्या दिवसापासून माझ्यात जाणवून येण्यासारखा बदल दिसू लागला. मी प्रत्येक परिस्थितीत शांत राहू लागलो. बँक मॅनेजरनं आडमुठी भूमिका घेतली तरी सुद्धा मी त्याच्याशी तो जगातला सगळ्यात चांगला माणूस असल्याप्रमाणे वागू लागलो. माझ्या मनस्थितीत काडी मात्र फरक पडायचा नाही. जग रहाटीची कामं करत असतानाही, आदिवासींच्या हक्कांसाठी भांडत असतानाही मी सदैव त्या परमनियंत्याचं स्मरण करत असायचो. ते सुद्धा एक ध्यानच होतं. पण त्याचमुळे की काय मी कजरीत होणाऱ्या बदलांकडं सपशेल दुर्लक्ष केलं. किंबहुना तिच्यातला बदल माझ्या लक्षातच आला नाही. कजरीच्या अंगावर आता जरा मांस चढलं होतं. ती आता शहरी महिलांप्रमाणे खांद्यावर पदर घेऊ लागली होती. चेहऱ्यावर पावडर थापू लागली होती आणि ओठांवर लिपस्टिकही. हे सगळं मला अन्य कोणीतरी सांगे पावेतो लक्षात सुद्धा आलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सोसाट्याचा वारा सुटला. कुटीचं दार फडफडू लागलं. वावटळ आली होती. पालापाचोळा, धूळ, तिच्या हाताला जे काही येईल ते घेऊन वावटळ स्वतःसोबत उंच उंच उडवत होती. दरवाजा उघडू नको, बाबा म्हणाले. मी त्यांच्या जवळ जाऊन मांडी घालून खाली बसलो. बाळा, चातुर्मासाच्या शेवटच्या महिन्याची सुरुवात झाली आहे, बाबा म्हणाले. मी काहीच बोललो नाही. मग तेही काही बोलले नाही. काही वेळ फक्त वाऱ्याचा आणि सळसळणाऱ्या पानांचा काय तो आवाज होता. ही कुटी मोडायची वेळ झाली आहे, थोड्या वेळाने बाबा म्हणाले. साधू संतांना अशा कोड्यात बोलायची सवयच असते, हे एव्हाना मला समजलं होतं. त्यामुळे मीही त्यावर काही बोललो नाही. बाबा पुढे म्हणाले, तू इतके दिवस निरपेक्ष भावनेने माझी सेवा केलीस. आता जायच्या अगोदर मला तुला काहीतरी द्यायचं आहे. सांग, तुला काय हवं? मी काहीच बोललो नाही. तेव्हा ते म्हणाले, आज नाही तर या महिन्याभरात तू कधीही जे हवं ते माझ्याकडे मागू शकतोस. लक्षात ठेव, आपल्या हातात केवळ 1 महिनाच आहे. शेवटचं वाक्य कानावर पडल्यानं माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आणि बाबा तसंच कितीतरी वेळ न बोलता स्तब्ध बसलो होतो. आमच्यापैकी कोणीही एकही शब्द बोललं नाही, तरी आमच्यात अबोल असा संवाद चालूच होता. त्यांना काय बोलायचं आहे हे मला समजत होतं आणि मला ते समजलं आहे हे त्यांना समजत होतं. तरीही वातावरणात अजब असा तणाव होताच. बाहेर भिरभिरणारी वावटळ एव्हाना शमली होती. आम्ही दोघं नदीवर जायला निघालो. आजचा दिवस तसा वादळीच होता. मी नदीवरून परत आलो तेव्हा कुटीच्या दरवाजात दुसरं एक वादळ माझ्यासाठी येऊन थांबलं होतं.